नमस्कार मंडळी, चला तर मग आज बनवूया सुंदर आणि रुचकर असा मसाले भात। सर्वप्रथम मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक टोमॅटो चिरलेला आहे। तुम्ही एक किंवा दोन टोमॅटो वापरू शकता। टोमॅटो जितका जास्त आंबट असेल तितकीच भाताला छान चव येईल। त्याचसोबत तुम्ही भातामध्ये थोडासा बटाटा देखील ॲड करू शकता। आता थोडीशी कोथिंबीर चिरून घेतोय, आपल्याला गार्निश करण्यासाठी उपयोगी पडेल। एक वाटी दही, थोडं लाल तिखट, हळद, मीठ आणि धने जिरे पूड, 3 वाटी तांदूळ, फ्रोझन मटार, आलं लसूण पेस्ट, एक चिरलेला टोमॅटो, मोहरी, हिंग, जिरं, दोन चिरलेले कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता, बिर्याणी मसाला, खडे मसाले, तमालपत्र, काजू, दालचीन, लवंग आणि बाकीचे मसाले जसे की वेलदोडे। हे साहित्य आपण घेतलेलं आहे। तर आता गॅसवर पातेलं तापवून घेतलेलं आहे। थोडंसं 3 पळ्या तेल घेऊया आपण आणि तेल छानपैकी तापू द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी ॲड करणार आहोत। मोहरी थोडीशी छान भाजल्यानंतर तडतडेल, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं ॲड करून घेऊयात। जिरं आणि मोहरी छान अशी भाजल्यानंतर आपण त्याला भाजू देऊयात। आता त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा ॲड करणार आहोत। कांदा छान असा परतून घेऊयात, गुलाबी सोनेरी होऊपर्यंत छान असा मंद आचेवर भाजून घेऊयात। गॅस थोडासा मोठा करूयात। कांदा आता भाजत आलेला आहे। तुम्ही थोडासा कांदा तळून देखील घेऊ शकता, खाते वेळी आपण वरून पेरू शकतो। आणि आता पहा, कांद्याचा रंग सोनेरी होत आहे, म्हणजे तो भाजत चाललेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात। मी 1 टोमॅटो वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटोची संख्या कमी अधिक करू शकता। टोमॅटो छान असा परतून घेऊयात। आणि हे आहेत आपले लिटल शेफ। छान टोमॅटो परतून घेतलेला आहे। टोमॅटो शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करून घेऊयात। मीठ ॲड केल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो। छान असं भाजत राहायचं आहे आपल्याला हे मिश्रण। आता आपण याच्यामध्ये मी 1 वाटी फ्रोझन मटार घेतलेले आहेत। तत्पूर्वी आपण याच्यामध्ये खडे मसाले आणि काजू ॲड करून घेऊया। हे छान असं परतून घेतलेलं आहे आपण मिश्रण। आता आपण याच्यामध्ये फ्रोझन मटार ॲड करून घेऊयात। तुम्ही फ्रोझन मटारच्या ऐवजी ताजे मटारचे दाणे वापरू शकता किंवा भिजवून वाळलेले हिरवे मटार देखील वापरू शकता, चव छान होते। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, धने जिरे पूड हे सर्व मसाल्यांचं मिश्रण ॲड केलेलं आहे। छान असं भाजू देऊयात।
आता याच्यामध्ये आपण थोडीशी साय ॲड केलेली आहे आणि आपल्याला दही देखील ॲड करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. जर लाल तिखटने तिखट होत असेल तर बिर्याणी मसाला अगदीच थोडा वापरा. आता आपण याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत. मी 3 वाटी तांदूळ घेतले होते, जे की मी अर्धा तास भिजवून ठेवले होते. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार तांदूळ वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात त्यापैकी निवडू शकता. तुम्हाला जर बिर्याणी करायची असेल तर लांब दाणे असलेला तांदूळ वापरा. आता आपण 2 ते 3 मिनिट तांदूळ छान असे भाजू देऊयात. आणखी थोडं मीठ ॲड करून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून तांदूळ खाली चिकटू नयेत. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करतोय. पाणी शक्यतो कोमट किंवा गरम केलेलं असावं, जेणेकरून भात लवकर शिजेल. आता आपण पुन्हा हे मिश्रण छान असं हलवून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूयात. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊयात. आता थोडीशी कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर वापरू शकता किंवा नसेल तर कोई बात नाही. कसुरी मेथीने देखील छान चव येते. आता पुन्हा आपण मिश्रण मिक्स करून घेऊयात. आणि आता काय तयार आहे. आता आपण याला फक्त शिजू द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटात भात छान शिजतो. आणि हे पहा, आपला भात शिजलेला आहे.